मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। महाराष्ट्रातील राखीव 29 विधानसभा जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी विविध राजकीय पक्षांना देणार। बहुजन रहित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे ढोबळे यांची हॉटेल मयुरा येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून राज्यातील 29 राखीव मतदारसंघ आहेत। या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची यादी बहुजन रहित परिषद विविध राजकीय पक्षांना देणार असल्याची माहिती आज 23 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान अंबाजोगाई रोडवरील हॉटेल मयुराच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। बहुजन रहित परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे असून ही संघटना स्वतंत्र आहे। या संघटनेच्या वतीने सध्या राज्यभर कार्यकर्ता संवाद अभियान सुरू आहे। बहुजन समाजाला 12 बलुतेदारांना एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी जनआंदोलन उभारावे लागेल। शासनाच्या वतीने मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, त्या योजनांची अंमलबजावणीच होत नाही। शासनाच्या विविध योजना पदरात पाडून घ्यायच्या असतील तर आम्हाला संघर्ष करावाच लागेल, असे मत ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी यावेळी व्यक्त केले। प्रामुख्याने RTची स्थापना शासनाने करून 105 कोटींच्या निधीची तरतूद केली। प्रत्यक्ष फायदा मात्र अजून कुणालाच झालेला नाही। पुणे संगमवाडी येथे क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी 101 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, मात्र अद्याप या स्मारकाचे काम सुरू झालेले नाही। वाटेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केली। पुढे त्याचे काय झाले माहीत नाही। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या दरवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते, मात्र ही तरतूद केवळ कागदावरच होते। अशा अनेक प्रश्नांसाठी बहुजन रहित परिषद रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट कोमलताई साळुंखे ढोबळे यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला बहुजन रहित परिषदेचे सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, प्रदेश कार्याध्यक्ष श्रीमंत गायकवाड, विभाग प्रमुख राजीव कसबे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक जाधव, बालाजी गायकवाड, नवनियुक्त बीड जिल्हाध्यक्ष विनोद हातागळे, लातूर शहराध्यक्ष प्रदीप पाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 29 मतदारसंघ हे SC साठी आरक्षित आहेत। 12 बलुतेदारांपैकी 29 मतदारसंघाचं विभाजन कोणता पक्ष कसं करणार आहे हे आम्ही विचारणार आहोत। आपण म्हणलं की त्यानुसार हे उमेदवार आहेत की त्यांची तुम्ही मागणी करणार आहात पक्ष? हो, आम्ही विभाग वाईज जे कोणी समाजातले, आम्ही फक्त आमच्या संघटनेचा पदाधिकारी जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही मागणी करत नाहीये। समाजातला 12 बलुतेदार म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्यापैकी जेवढे कोणी उमेदवार होण्यालायक आता असतील, त्यांचं काम तिथं असेल, त्यांची इच्छा असेल, इच्छुक उमेदवार असेल, अशा प्रत्येक विभागातून आम्ही 2-3 उमेदवारांची यादी काढलेली आहे। ती यादी आम्ही प्रत्येक पक्षाला देणार आहोत। महायुती सरकारनं बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपयाची तरतूद केली, जे सर्व पोकळ आहे। पुणे संगमवाडीच्या स्मारकासाठी 101 कोटी रुपये नुसते मंजूर होऊन पडलेले आहेत। वाटेगाव येथील स्मारकासाठीचे 25 कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे, ती अर्धवटच राहिलेली आहे। क्रांतीवीर साळवे आयोगाच्या 68 शिफारसींपैकी साठे विकास महामंडळाकडील 79 शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी 500 कोटी रुपयाची तरतूद पण फक्त कागदावर आहे। रमाई घरकुल योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल समाजाला देण्याचा निर्णय झाला, पण लाभार्थी शून्य।